विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपण पदावली कशी सोडवायची हे बघणार आहोत आणि या पदावली सोडवण्याचे काही नियम आहेत. हे नियम देखील आपण पहिल्यांदा बघणार आहोत. रूल्स फॉर सिम्प्लिफाईंग अँड एक्सप्रेशन म्हणजेच पदावली सोडवण्याचे नियम. आता हे पदावली सोडवण्याचे काय नियम आहेत ते आपण बघूया. इफ मोर दॅन वन ऑपरेशन इज टू बी कॅरीड आउट देन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन आर कॅरीड आउट फर्स्ट इन द ऑर्डर इन विच दे ऑकर फ्रॉम लेफ्ट टू राईट. म्हणजेच काय तर राशीत एकापेक्षा अधिक क्रिया असतील तर गुणाकार व भागाकार या क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्या असतील त्या क्रमाने कराव्यात. म्हणजे एखाद्या पदावलीमध्ये भरपूर क्रिया असतील तर गुणाकार आणि भागाकार या क्रिया पहिल्यांदा करायच्या, ज्या क्रमाने आल्या असतील त्या क्रमाने. म्हणजे गुणाकार अगोदर आला असेल तर गुणाकार अगोदर करायचा, नंतर भागाकार करायचा, आणि भागाकार अगोदर आला असेल तर आधी भागाकार करून नंतर गुणाकार करायचा. अशा प्रकारे त्या क्रिया करायच्या. सेकंड बघूया आपण. आफ्टर दॅट ॲडिशन अँड सबट्रॅक्शन आर कॅरीड आउट इन द ऑर्डर इन विच दे ऑकर फ्रॉम लेफ्ट टू राईट. म्हणजेच काय गुणाकार आणि भागाकार झाल्यानंतर बेरीज व वजाबाकी या क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्या असतील त्या क्रमाने कराव्या. डावीकडून उजवीकडे पहिल्यांदा बेरीज असेल तर पहिल्यांदा बेरीज करायची, नंतर वजाबाकी करायची. पहिल्यांदा वजाबाकी असेल तर पहिल्यांदा वजाबाकी आणि नंतर बेरीज करायची. या क्रमाने डावीकडून उजवीकडे त्या क्रिया कराव्या. थर्ड बघूया. इफ देअर आर मोर दॅन वन ऑपरेशन्स इन द ब्रॅकेट्स फॉलो द अबव टू रूल्स व्हाईल कॅरिंग आउट द ऑपरेशन्स. म्हणजे समजा कंस टाकलेले असतील तर त्या कंसात एकापेक्षा जास्त क्रिया असतील तर वरील दोन नियम पाळून त्या क्रिया कराव्यात. म्हणजे कंसामध्ये देखील त्या क्रिया असतील, वेगवेगळे कंस असतील आणि त्या वेगवेगळ्या कंसामध्ये किंवा एकाच कंसामध्ये वेगवेगळ्या क्रिया आल्या असतील तरी देखील हा नियम सगळ्यांनाच लागू आहे. त्याचबरोबर अजून एक नियम आहे, तो म्हणजे असा की कंस जर असतील तर सर्वात जो आतील कंस आहे तो पहिल्यांदा सोडवायचा, नंतर त्याच्या बाहेरील कंस, नंतर त्याच्या बाहेरील कंस, अशा प्रकारे ते कंस सोडवत त्या क्रिया पूर्ण करायच्या. आपण एक पदावली यानंतर सोडवणार आहोत. एक पदावली आपण सोडवायची आहे. सिम्प्लिफाईंग अँड एक्सप्रेशन, पदावली सोडवणे हा भाग बघूया आपण. या ठिकाणी मी एक पदावली लिहिलेली आहे. त्या पदावलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंस दिसत आहेत. सिंपल ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट अँड कर्ली ब्रॅकेट. सिंपल ब्रॅकेट म्हणजे साधा कंस, चौकटीचा कंस आणि महिरपी कंस, अशा प्रकारचे तीन वेगवेगळ्या प्रकारचे कंस या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आता या ठिकाणी जी पदावली आहे या पहिल्या कंसामध्ये बघा, छोट्यामध्ये 220 वजा 140 हा कंस एवढाच आहे. अधिक चौकटीचा कंस टाकलाय, स्क्वेअर ब्रॅकेट म्हणतो आपण त्याला. 10 into 9 प्लस सिंपल ब्रॅकेट -2 मल्टिप्लाइड बाय 5 अँड ब्रॅकेट कम्प्लीट. आता या ठिकाणी आपल्याला जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे कंस दिसत आहेत. यातील सर्वात आतील कंस कुठला आहे? या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी दोन कंस दिसत आहेत आणि त्यातील आतील कंस आहे साधा कंस. म्हणजे ही क्रिया आपण करू शकतो. त्याच वेळेला आपण ही क्रिया देखील करू शकतो, कारण हे दोन्ही कंस एकमेकांपासून वेगळे आहेत. त्यामुळे ही क्रिया देखील आपल्याला त्याच वेळी करता येईल. तर 220 मधून 140 ज्यावेळेला वजा केली जातात त्यावेळेला त्याची वजाबाकी येते 220 वजा 140. बघूया आपण त्याची वजाबाकी करून. 0 वजा 0 बरोबर 0. 12 मधून 4 गेले 8, हातचा आला 1, 2 मधून 1 गेला, 2 मधून 2 गेले 0. अशा प्रकारे 80 ही पहिली संख्या आपल्याला मिळते. अधिक स्क्वेअर ब्रॅकेट तसंच ठेवायचं, 10 into 9 प्लस -2 मल्टिप्लाइड बाय 5 म्हणजे -2 गुणिले 5 यांचा गुणाकार येतोय -10. स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट, कर्ली ब्रॅकेट -100. आता या ठिकाणी आपण दोन क्रिया अगोदर केल्यात, पण दोन क्रिया का केल्या? कारण हा एक कंस वेगळा होता आणि हा एक कंस वेगळा होता. एकाच कंसामध्ये ते नाही आहेत म्हणून आपण दोन क्रिया ॲट ए टाइम करू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला एकच कंस दिसतोय, म्हणजे महिरपी कंसाच्या आतमध्ये चौकटीचा एक कंस दिसतोय. त्याच्यामध्ये क्रिया कुठल्या दिसत आहेत तर 10 गुणिले 9 अधिक -10. पहिल्यांदा आपण मगाशी नियम बघितले त्याप्रमाणे गुणाकाराची क्रिया आपल्याला पहिल्यांदा करावी लागेल. सो 80 अधिक 10 गुणिले 9 होत आहेत गुणाकार 90 अधिक -10 वजा 100. आता या ठिकाणी आपल्याला एकच कंस दिसतोय.
ऋण 10 ही संख्या फक्त कंसात लिहिली आहे, हा काही कंस नव्हे. त्यामुळे 90 अधिक ऋण 10 यांची बेरीज आपण जर नियमाप्रमाणे करायला गेलो तर एक संख्या धन आहे, दुसरी संख्या ऋण आहे, त्यामुळे त्यांची बेरीज होणार नाही, त्यांची वजाबाकी होणार. त्यामुळे पहिली संख्या तशीच राहील 80 अधिक 90 मधून 10 वजा करायला लागतील, कारण 90 हे पॉझिटिव्ह आहे, धन आहे, आणि हे ऋण आहेत, त्यांची बेरीज होणार नाही, त्यांची वजाबाकी होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येतं. त्यामुळे 90 वजा 10 बरोबर 80. ते धन आहेत त्यामुळे इथं अधिक चिन्ह दिलंय आपण. कंस पूर्ण वजा 100. तर 80 अधिक 80 ही बेरीज या कंसामध्ये तर शिल्लक राहते. सो देअर ॲडिशन इज 160 मायनस 100 इज इक्वल टू 160 मधून 100 गेल्यावर 60 उरतात. अशा प्रकारे आपण ही क्रिया सोडवलेली आहे. या ठिकाणी जे काही एक्सप्रेशन दिलं होतं, पदावली दिली होती, ती या नियमाप्रमाणे आपण मग जे नियम बघितले त्या नियमाप्रमाणे आपण ही पदावली सोडवलेली आहे. असेच आपल्या पुस्तकामध्ये स्वाध्यायामध्ये काही पदावल्या आहेत, त्या देखील आपण सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद.